इंडिया जी एक इंडिव्हिज्युअल बॉडी आहे, मला वाटतं की त्यांनी परत एकदा स्टडी केला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही लोकांचे हक्क गमावून पक्षाला बेनिफिट करून अशा गोष्टी करू नका. मग तुम्ही याचा अर्थ आहे की तुम्ही संविधानाच्या अगेन्स्ट तुम्ही चाललात आणि ही संविधानाच्या अगेन्स्टची गोष्ट असेल तर मला वाटतं आहे की इमिडिएटली स्टॉप केली पाहिजे. आज हे मी बोलत नाही आहे, मी जेव्हा रिट पिटिशन टाकली आहे कोर्टामध्ये तेव्हा खंडपीठाने हा दिलेला आहे तो अहवाल दिलेला होता, पिटिशनचा त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये पॉईंट नंबर 5 त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला वाचून दाखवतो पाहिजे तर मी. अकॉर्डिंग टू द पिटिशन, इफ 2 व्ह्यूज आर पॉसिबल, अ लिबरल व्ह्यू शुड बी टेकन अँड द पिटिशनर आउट टू हॅव बीन अलाउड टू रेक्टिफाय हिज डिफेक्ट्स. म्हणजे याचा अर्थ माझा फॉर्मचे काय डिफेक्ट्स असतील तर तुम्ही त्यावेळेला 30 तारखेला माझ्याकडनं करून घेतले पाहिजे होतं. सेकंडली, कॉन्सिक्युटिव्हली द पिटिशनर्स केस इज that the returning officer had arbitrarily rejected the nomination and this court, in exercise of its jurisdiction under Article 226, out to interfere and permit the petitioner's name to be included in the ballot paper since there is significant time before the actual conduct of the election scheduled for November 20, 2024. तुम्ही हे लोक सगळं झूम करून चेक करू शकता. दिस इज पॉईंट नंबर 5. इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट हायकोर्टाने ज्या जजनी खंडपीठाने ऑर्डर दिलेली आहे त्यात त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की दिस इज कम्प्लिटली अँड डिफिट द मिस्टेक ऑफ द आर ओ विच शुड बी रेक्टिफाईड अँड द पिटिशनर शुड बी गिवन चान्स टू नॉमिनेट हिज नेम. त्यानंतर या लोकांचे अटॉर्नी जनरलचे काउन्सिल होते त्यांना बोलवण्यात आलं. त्याच्यानंतर त्या अटॉर्नी जनरलनी जे होते त्याचे त्या काउन्सिलने असं फाईट केलं की 2006मध्ये अशी कुठलीतरी एक आहे केस निघाली होती, त्यात सुप्रीम कोर्टाला हायकोर्टला इलेक्शन डिले करण्याची प्रोसेसमध्ये पडलं नाही पाहिजे असं. पण ही इलेक्शन डिले करायची प्रोसेस नव्हतीच. त्यांनी आज फाईट केलेलं आहे. ते बोलले सर तुम्ही आज जरा परमिशन द्याल तर अजूनपर्यंत इडिक्वेट सिग्निफिकंट टाईम थांबलेला आहे, 14-15 दिवस पेंडिंग होते. पण तरी त्यांच्या काउन्सिलनी असं कन्व्हिन्स केलं जजना की आता बॅलेट पेपर चेंज करू शकत नाही आम्ही. बॅलेट पेपर्स ऑलरेडी आलेले आहेत, आपला बॅलेट बॉक्स ऑलरेडी आलेले आहेत. बॅलेट बॉक्समध्ये आता त्यांचं नाव टाकायचं असेल तर आपल्याला परत इंजिनियरला बोलावं लागेल, परत ते मशीन्स परत जातील आणि त्या मशीनवरती सॉफ्टवेअर टाकायला लागेल आणि ॲड करायला लागेल. दिस विल टेक यूज टाईम, लॉंग टाईम, अशा सगळ्या गोष्टी सांगत ते इंटरफेअर करत तरी शेवटी एंडमध्ये हा माझ्या ऑर्डरवरती सांगितलं सध्या कंटेन्शन्स ओपन आहेत, पिटिशनर्स कॅन गो टू द हायकोर्ट टू फाईट. पण सध्या इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की कमी टाईम असल्यामुळे मी गडकरींना ह्याच्यावरती माझ्या पिटिशनरला चान्स देऊ शकत नाही ते. पण खंडपीठाने क्लिअर ऑर्डर दिली होती की आरोची चुकी आहे आणि माझं नाव ॲड करा. तर मला हे सांगतोय, मला तुम्हाला हे सांगायचं तुमच्या माध्यमातून की जर अशा गोष्टी होतात, तुमचा हक्क तुम्ही घेताय तर त्याचा कोण आज मला भरपाई देणार आहे? मी 10 वर्ष जी आज लोकांची सेवा केली होती, मी भरपाई मागत नाही लगेच त्यामध्ये. तर मला असं नाही, पण मला आज आयुष्यातला कितीतरी वेळ जो लोकांमध्ये द्यायचा होता आणि मला आज पोझिशन जी पाहिजे होती इलेक्शनमध्ये लढून, मला तो हक्क मला पाहिजे होता, तो फक्त लोकांसाठी पाहिजे होता. तो मला पर्सनल काही गोष्टी नव्हत्या. मला लोकांच्या इशाऱ्यासाठी चेंबूला एक आज काळाची गरज होती. 20-20 वर्ष लोक राहतात झोपट्टीमध्ये बिचारे, त्यांची कंडिशन बघा. आज प्रदूषण भयंकर हाय रेसवर प्रदूषण आपल्याकडे आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, आज कितीतरी गोष्टी आहेत ज्या प्रदूषण करत आहेत. त्या गोष्टीवरती मला काहीतरी करायचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त आज महिलांचं सक्षमीकरण, आज तुम्ही बघा महिलांची काय कंडिशन आहे आणि प्रत्येक महिलांना तुम्ही काही देऊ इच्छिता, चांगली गोष्ट आहे, पण त्याला स्वावलंबी जोपर्यंत करणार नाही आपण त्या गोष्टीचं मला वर्किंग करायचं होतं, ते पण मला करायला मिळत नाही आहे. तुम्ही बघा रस्ते आपले खड्डे तर इतके ॲक्सिडेंट होतात प्रत्येक वेळेला आणि काय करणार त्याच्यामध्ये आहेत की तुम्ही काम बरोबर करत नाही आहात. ते काम बरोबर करतात कारण त्याचं कारण तुम्ही शोधा. कॉन्ट्रॅक्टर्स कुठे चाललेत, कॉन्ट्रॅक्टर्सकडे पैसे कुठे चाललेत, ते कामं कोण घेते, कॉन्ट्रॅक्टचे पैसे कोण खाते, या सगळ्या गोष्टी जर आपण निवडून द्यायचा प्रयत्न करतो, शोधून द्यायचा प्रयत्न करतोय तर अशा व्यक्तीला तुम्ही रोग घालताय राजकारणामध्ये येण्यामधून. अशा व्यक्ती तुम्ही स्टडी करता की जर आल्यानंतर आपला पॉसिबल डॅमेज करू शकतो, त्या व्यक्तीला तुम्ही लांब ठेवताय. ही प्रक्रिया भयंकर डेंजरस आहे आणि भयंकर घातक आहे. मला प्रत्येक जे वोटर्स आहेत त्यांना एक तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्लीज अशा ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्याला फाईट केलं पाहिजे. आणि मी फायटर आहे, मी फाईट करतो आहे. नाहीतर लोकांना वाटलं असं चल ठीक आहे जाऊन दे, या वेळेला नेक्स्ट टाईम लढतो म्हणून. पण नाही, यावेळेला माझा हक्क जो हिरावलेला आहे त्या हक्कासाठी भांडतो आहे मी आणि त्या हक्काच्या मागे खूप गोष्टी आहेत त्या आपल्या कळल्या पाहिजेत. ही जी सिस्टम झालेली तयार, ज्या लोकांची स्पेसिफिक लोक जे आहेत ते 10-10 वर्ष लांब असूनसुद्धा इलेक्शनच्या वेळेला बरोबर आतमध्ये येतात आणि त्या यंत्रणेत घुसतात आणि लोकांना दिशाभूल करतात.
तुम्हाला प्रत्येक वेळेला काय बोललं जातं की आज हा टॉपिक तो टॉपिक, पण आपली जी मूलभूत गरजा आहेत, आपल्या मूलभूत गोष्टी आहेत, त्या आपल्यापर्यंत कधी पोहोचून द्यायचं नाही हे यांचा प्लॅन असतो. आणि म्हणून मी इंडिव्हिज्युअली का होईना मी फॉर्म भरला होता, कारण मला लोकांची सेवा करायची होती आणि ती मी पुढे करणारच आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये. आणि जे आज मुद्दे मांडलेले आहेत बाकीचे, आज CSR ॲक्टिव्हिटी मोठ्या मोठ्या कंपन्या चेंबूरला आहेत, त्या CSR ॲक्टिव्हिटीचे पैसे जातात कुठे, कोण देणार त्याचं ऑडिटिंग करणार आहे, हू इज अन्सरेबल फॉर ऑल दिस थिंग्स, कोणाला माहीत नाही आहे. इलेक्शन झालं की सगळे लोक विसरतात, कारण काय होतं प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये नंतर मग बिझी होतो, तर परत 5 वर्षांनी इलेक्शन येतं. पण आज हे जे पैसे वाटत आहेत, पैशा गोष्टी आहेत, हे सगळे पैसे कोट्यावधी रुपये आले कुठून, हे तुमचे माझे टॅक्सचे पैसे आहेत. वेन वी आर पेइंग टॅक्सेस, दिस पीपल आर युझिंग दिस फॉर ऑल दिस थिंग्स. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी काढता, वेगवेगळ्या युनिट्स काढता, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी काढता, त्या ॲक्टिव्हिटी लोकांच्या बेनिफिटसाठी निघायला पाहिजेत. लोकांना अननेसेसरी फायदा म्हणून काय अर्थ नाही त्याचा. आज तुम्ही ज्या योजना काढतायत, जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेली होती ती आयुष्याची हेल्थ मेडिकल जी योजना होती ती भयंकर सुंदर आहे, अशा योजना काढल्या पाहिजेत. पण त्याचबरोबर आज महापालिकेने सुद्धा 1-1 लाख कोटी रुपये तुम्ही बोलता आमच्याकडे FD पडलेलं आहे. मग तुम्ही चेंबूरला असून द्या की बाकी एरियामध्ये हॉस्पिटल का बांधत नाही आहात. आज तुम्ही कोटीच्या कोटी रुपये ठेवलेत. एक माणसाचा जर तुम्ही फायदा त्या पैशाचा नसेल तर तुमच्या बँकेत FD असून फायदा तरी काय त्याचा. एक ते शताब्दी हॉस्पिटल पडले आपल्याकडे आणि दुसरं पडलं आपल्याकडे राजावाडी आणि दुसरं लांबचं ते साई हॉस्पिटल. याच्या व्यतिरिक्त एक साधारण गरीब माणसाला आज ॲडमिट करायचं म्हटलं का कुठे समजा बॉम्बला झाला, सिलेंडर ब्लास्ट झाला किंवा आणखी कुठचं तरी माणसाचं कुठे इन्सिडेंट झाला जे माणूस जळून भरत आहेत. आज 7 माणसं सिद्धार्थ कॉलेज दिली, त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली आहे. प्रत्येक पार्टीचे लोक आली, दिलगिरी व्यक्त केली आणि निघून गेले. काही वेळ कोणी केलं नाही आहे. पण आपल्या फाउंडेशन झिब्रो फाउंडेशन त्याला फायर एक्स्टिंग्विशर्स दिले. मी सांगत नाही की ते मोठी गोष्ट केलेली आहे, पण तुम्हाला जोपर्यंत सॉल्युशन देणार ना तुम्ही कुठच्या गोष्टीला, तोपर्यंत आपण कसं काय लोकांना सांगू शकतो की तुम्ही आम्हाला वोट करा किंवा आमच्याबरोबर या. लोकांच्या मूलभूत गरजा तुम्ही देत नाहीत त्यांना अजूनपर्यंत. लोकांच्या बेसिक गोष्टी तुम्ही पूर्ण, शाळा कितीतरी म्युनिसिपल शाळा बंद पडलेल्या आहेत. आज मराठी शाळेमध्ये जायचं आहे, कुठे जायचं तर मराठी शाळाच नाही उरलेली. अरे तुम्ही मातृभाषेला आज एवढा मोठा दर्जा दिलेला आहे आपल्याकडे, आणि आज त्या मातृभाषेचा दर्जा दिल्यानंतर काय तर मराठी शाळा चालत नाही आहेत. तुम्ही मराठी शाळा प्रत्येक वेळा इंग्लिश शाळेत चालत आहे. एक मिडल क्लास फॅमिली जी असते, आज त्याच्या फीस तुम्ही बघितली कधी की फी किती वाढलेली त्यांची, ती तर लाखो रुपये फी झालेली आहे. अरे माणूस फी भरणार तरी कुठून बिचारा. तुम्ही या बेसिक गोष्टीचा विचार केला. तुम्ही इलेक्शनच्या वेळेला येता आणि मोठे मोठे पिक्चर दाखवते ना की हे झालं आहे ते करू, आम्ही अशा करू, मॅनिफेस्टो मोठे मोठे तयार करता. पण त्यांच्या बेसिक गरजा, बेसिक गोष्टी, त्यांच्या बेसिक ज्या आज घरामध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी तुम्ही कधीतरी जवळ जाऊन त्यांना बघितलं आहे की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, हे सॉल्व्ह कोण करणार ते. या गोष्टीवरती कोणाचं काही उत्तर नाही आहे. म्हणून फक्त मला लढायचं होतं की हा बेसिक गोष्टी. चेंबूर हा आता हब झालेला आहे की बघा नशाबंदी होते, नशा किती होता इकडे, तर नशाबंदीचं केंद्र निघायला पाहिजे. कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत, कितीतरी अशा गोष्टी होतात आपण विचार करू शकत नाही आहेत की एक माणसाला आयुष्यामध्ये पुढे जायच्या आधी माणूस मागे चाललेला आहे. एक एंटरप्रेन्योर तयार करायचा असेल, बिझनेसमॅन तयार करायचा असेल तरी त्याला वाव नाही आहे. अरे आज आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एवढा मोठा पडलेला आहे, मग बिझनेसमॅन तयार करायला प्रॉब्लेम काय. तुम्ही त्याला प्रशिक्षण द्या. प्रत्येक माणसानं दुकान उघडलं पाहिजे तिकडे, का लाखो रुपये देऊन तिकडे तुम्ही ऑनलाईन गोष्टी विकू शकता, त्या तुम्ही देऊ शकता. त्याचं ट्रेनिंग कितीतरी पॅशन इन्स्टिट्यूट काढू शकतो आपण. पण या गोष्टीला कुठेही वाव नाही आहे. आणि त्या गोष्टी ज्या मला करायच्या होत्या ॲक्च्युली त्याला कुठेच वाव मिळतं का. आमच्यासारख्या लोकांना इंडिपेंडंट फॉर्म भरल्यावरती अशा यंत्रणे थ्रू जायला लागतं जिकडे आम्हाला दुनियाभरचे कायदा सुव्यवस्था सांभाळायला लागतं. तरी पण तुम्ही आम्हाला चान्स न देता त्यांच्या सगळ्या लोकांना चान्स देता आणि आम्हाला लांब ठेवता का. काय त्याचं आहे तुम्ही आमचा हक्कभंग काय करून तुम्हाला मिळणार आहे. हे इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट भयंकर मोठी केस आहे. मला वाटतं मी सुप्रीम कोर्टातसुद्धा जाणार याच्यावरती आणि मला फाइंड आउट करायचं आहे की याच्या मागे कोण आहे, काय सिस्टम आहे चालतेची, की त्याच लोकांना परत तुम्ही चान्स देताय आणि नवीन लोकांना तुम्ही पॉलिटिक्समध्ये येण्यापासून का रोखताय. साहेब, मुख्य जो निवडणूक अधिकारी आहे त्यांना काय मागणी करणार आहे की इलेक्शन पुढे ढकलाय. माझ्या वेळेला मुख्य निवडणूक अधिकारी जे मला वाटतं हिरालालजी होते, ते IAS ऑफिसर आहे साहेब स्वतः. ते स्वतः मला भेटले. ते बोले बेटा कुछ टेंशन मत लो, इतना कोई बड़ी बात नहीं है, अगले 5 साल के लिए तैयार हो जाइए. अगले 5 साल साहेब बोलायला खूप सोपं आहे, अगले 5 साल, अगले 5 साल. आणि 5 साल करता करता तुम्ही काय आम्हाला देताय मुंबईमध्ये, आपल्या चेंबूरमध्ये, कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तीच माणसं, तेच कामं, रखडलेली गोष्टी, राहायला जागा नाही लोकांना, कसं तरी माणसं राहत आहेत जनावरांसारखी. अशी त्यांची हेळसांड करून तुम्हाला काय सिद्ध करायचं मला कळत नाही आहे. आणि तुम्ही बोलता आमचा पक्ष वाढतोय, आम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत. अरे कुठच्या गोष्टी केल्या आहेत जरा जाऊन बघा. झोपट्टीमध्ये कसे राहत आहेत. त्यांच्यापेक्षा ते जनावरं बिचारा कुत्रं स्ट्रे डॉग्स असे असतात जनावरांसारखे, तशी परिस्थिती माणसाची तुम्ही केलेली आहे ॲक्च्युली. कोण बोलायला तयार नाही.
जनता उत्तर देणार, पण जनतेचं परत काय होतं आता मी आता ऐकलं लोक तुम्ही बघा ना कितीतरी मीडिया तुम्हाला कळतंय इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट जाऊन सुद्धा लोक काय काय वाटप करतायत, लोक पैसे वाटतायत, लोक गोष्टी करतायत. बिचारा गरीब माणसाला काय झालं आता कसं काय ते 500-1000 रुपयासाठी ते जातच विकले. एक जुना व्हिडिओ मला मिळाला की ते एक माणसाने मस्त दिलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपला संविधानिक हक्क दिलेला आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपला दिला त्या हक्क का दिला होता, कारण प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना इक्वल राईट देण्यासाठी. मग तो ब्राह्मण असू दे, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, का आणखी बौद्ध असू दे, किंवा कोणत्या जाती असू दे, जात ही सेकंडरी आहे. एक माणूस म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिला हक्क तो दिलेला आहे. तो हक्क वाजवण्यासाठी इलेक्शन ठेवलं होतं. पण काय होतं आहे, हे इलेक्शन कमिशन देतात प्रत्येक वेळा तुम्हाला 500, 1000, 2000 नोटा देतात, पैसे वाटतात आणि तुमचा हक्क तुम्हाला एक वेगळ्याच माणसाला वोटिंग करायला प्रवृत्त करतात. जनतेला काय आवाहन करणार आहे? आपकी ये जो लड़ाई थी ये बहुत ऐतिहासिक लड़ाई है, मैसेज बहुत लोगों में गया. क्या कोई जो और अपक्ष के लोग हैं जो इस तरह आपके साथ शिकार हुए, क्या उन्होंने संपर्क 10 टोटल 17 लोग ने जो फॉर्म भरा था चेंबूर कॉन्स्टिट्यूंसी के अंदर, उसमें 11 लोग का फॉर्म रिजेक्ट किया गया है. सब इंडिपेंडेंट इंडिविजुअल थे. 2 इंडिविजुअल लोग थे जिसने इंडिपेंडेंट लड़ाई करने की कोशिश की थी, सबका फॉर्म खारिज कर दिया गया है. अभी इसके पीछे क्या है, व्हाट इज द सिस्टम, हु इज़ बिहाइंड दिस, आई डोंट नो. बट ये हक मारने का जो काम किया गया है इलेक्शन ऑफिसर के पास से, इसका मैं निषेध करता हूं. और मैं आपको बोलता हूं कि इसकी जांच होनी चाहिए. और मेरे पास तो रिपोर्ट भी पड़ा है यहाँ पे हाई कोर्ट का, जो मेरे साथ में लगा, मेरे लिए लगा गया है. मैं इस पर जीता हूँ, मैं तो बोलता हूँ. जब तुमने बोल दिया कि टाइम नहीं है और दैट पॉइंट अगर तुम मुझे बोल रहे नकार रहे हो, इसका मतलब मेरी जीत पक्की थी. मैं आज नॉमिनेशन मेरा जो गलत तरह से खारिज किया गया है, इसका मतलब मेरा फॉर्म इससे एक्सेप्ट किया जाना चाहिए था. इस लड़ाई को आगे लड़ेंगे हम लोग, सब लोग. इसको सुप्रीम कोर्ट में लेके जाऊंगा मैं. और जो आरओ है और इलेक्शन कमीशन ने उसके अगेंस्ट डेफिनेटली मैं वापस एक बार कोर्ट में जाऊंगा. किस तरह का आवाहन करना चाहिए? मी चेंबूरच्या जनतेला आणि चेंबूर की जनता को यही बोलना चाहूँगा कि प्लीज़ आपको एक हाथ जोड़ के निवेदन करता हूँ कि किसी भी गलत आदमी को चेंबूर में आने मत दीजिए. अगर कोई आपको पैसे बांट रहा है, क्या कर रहा है, तो ऐसे लोगों को एंटरटेन मत कीजिए. जो आदमी जिसमें चेंबूर के लिए कुछ करना चाहता है, जिसने कुछ किया है, ऐसे लोगों को आगे आने दीजिए, ऐसे आगे लोगों को प्रोत्साहन दीजिए, ताकि आगे के इलेक्शन जो आने वाले हैं इसमें एटलीस्ट लोग जागरूक होने चाहिए. और क्या हो रहा है देखो, धर्म के नाम पे जो हमें ये बांटा जाता है, ऐसे होने दीजिए मत. धर्म के नाम पे लोग क्या करते हैं, गलत गलत आदमियों को लेके आते हैं. और हमें क्या करता है, हमेशा हमें शपथ दी जाती है धर्म की, लेकिन धर्म के साथ साथ उनको बोलो कि धर्म ठीक है मानेंगे, लेकिन साथ में अगर डेवलपमेंट नहीं होगा ना तो वोट नहीं मिलेगा. वोट डेवलपमेंट को होना चाहिए. वोट चेंबूर में जो डेवलपमेंट होगी उसको, उस आदमी को, उस सत्ता को, उस पक्ष को, उस आदमी को आपको वोट देना है. ऐसे नहीं कि बाबा धर्म को लेके आगे जाने वाले या पैसे बांटने वाले जो आगे लोग हैं, इनको कदापि खड़ा मत कीजिए. ऑलवेज मैं तो सबको मतलब मैं आपके माध्यम से सबको एक बोलना चाहता हूँ कि ऐसे मार्केट में बहुत लोग हैं जो आपके पास आएंगे, पैसे लेके आएंगे. प्लीज़ इसका शिकार मत होजिए. छोटा सवाल है कि चुनाव तो पहले भी होते थे, लेकिन इस तरह के जो निर्दलीय रद्द नहीं हुआ करते थे. एक वार्ड में, एक कॉन्स्टिट्यूंसी में 70 कैंडिडेट चुनाव लड़ा करते थे. ऐसी कभी समस्या आई नहीं. लेकिन क्या आपको लगता है कि विरोधी पक्ष जो है, सत्ताधारी दल को जो है कहीं ना कहीं जो आरोप कर रहे हैं कि जितने भी चुनाव आए वो तमाम एजेंसियां उनके दबाव में काम करें, आपका इसके ऊपर क्या कहना है? नहीं, बिल्कुल परफेक्ट सवाल पूछा आपने, बहुत बढ़िया सवाल आपका है. और इसका जवाब तो मुझे लग रहा है कि जैसे बोला गया था, जो संवैधानिक हक जो है ये जो मारा गया है, तो मुझे लगता है संविधान धोखे में ही है. फिर तो मेरा एक सवाल आपसे है कि इतने सारे निर्दलियों के पर्चा जो है रद्द हुए महाराष्ट्र में, लेकिन इसको कोई कहीं पर भी कोई सीरियस नहीं ले रहा है. आगे कैसे चलेगा? वही तो मैं बहुत बात आपको आपके माध्यम से मुझे लोगों तक यही बात पहुंचानी है कि 287 लोगों का फॉर्म पूरे महाराष्ट्र में रिजेक्ट कर दिया है, डिस्क्वालिफिकेशन कर दिया है छोटी छोटी चीज़ों के लिए. शपथ नहीं लिए, अनुमोदक नहीं भरे करके. तो तुम्हारी टीम यहाँ पे 10-10 लोगों की टीम जो बैठती है स्क्रूटिनी के लिए, वो क्या करती फिर? तो उसमें काम क्या है? जब आपको बोला गया है कि इनको ही लड़ना है, इनको लड़ाना नहीं है करके है, देन यू आर फॉलोइंग समबडी इज सिस्टम. तो आप सिस्टम में आ गए, मतलब इलेक्शन कमीशन भी बिक चुकी है क्या? मुझे अगर आपसे सवाल पूछेगा तो क्या गलत पूछूंगा मैं कि इलेक्शन कमिशन भी बिक चुकी है करके? सर, मुंबई सारख्या ठिकाणी एक एक मिनिटाचा हिशोब केला जातो. अशा ठिकाणी तुम्हाला 5 वर्ष पाणी ढकललं गेलं. तुम्हाला काय वाटतं की याच्याबद्दल इलेक्शन कमिशनवर काय करावं लागेल? हे भयंकर, मतलब मला वाटतं की इलेक्शन कमिशन एक्झिस्टिंग आहे का कोणतं वेगळं इलेक्शन कमिशन चालवत आहे, असं मला डाऊट आता.
तुम्हाला जी माणसं पाहिजे त्यालाच तुम्ही फक्त क्वालिफाय करताय. तुम्हाला जी माणसांचा थ्रेट आहे, ज्या माणसांकडे तुम्हाला भीती आहे त्याला तुम्ही बाहेर काढताय आणि कारण न देता. आज कोर्टातून मला ऑर्डर आली आहे ना, कोर्टातून त्याला सांगितलं, डायरेक्शन केलेलं आहे की त्यांचं तो बॅलेट पेपरवर नाव ॲड करा म्हणून. तुम्ही असं कसं तुम्ही त्याला काढलं नाव? 30 तारखेला सुटणी डे होता, मग तुमचा फॉर्म तुम्ही का घेतला नाहीत? म्हणजे याचा अर्थ कोर्टाने डिसिजन दिलं आहे, तुम्ही काहीतरी भांडून प्रेशर देऊन नंतर कोर्टाकडे जाऊन सांगितलं माझ्याकडे वेळ कमी आहे, त्याच्या आधारे तुम्ही समजा कारण घेत आहे आणि मला लांब ठेवत आहे. म्हणजे याचा अर्थ मग हक्कच मारता माणसाचा तुम्ही. मग तुम्ही ऑलरेडी सेट आहात, तुम्ही कुठेतरी काहीतरी सिस्टम ऑलरेडी सेट करून आणलेली आहेत. सामान्य माणसाला तुम्ही पुढे येऊन द्यायचा तुम्ही विचार केलेला आहे. आता पुढचा लढा कसा राहणार आहे तुमचा? फाईट तर डेफिनेटली मी करणारच आहे आणि मी तुमच्या मार्फत जनतेला सुद्धा आवाहन करतोय की त्यांनीसुद्धा माझ्या फाईटमध्ये सहभागी व्हावं. का अशा ज्या गोष्टी आहेत, चांगल्या माणसांना तुम्ही इलेक्शनपासून लांब ठेवताय, चांगल्या माणसांना लोकांची सेवा करण्यापासून, त्यांचं कामं करण्यापासून तुम्ही लांब ठेवताय. ही सिस्टम कुठेतरी बंद केली पाहिजे. अशा लोकांना कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. समाज सुधारक हैं, आपकी बातों पर लोग अमल करते हैं, मतदाता भारी संख्या में समर्थन अगर कहीं देना चाहेंगे तो क्या आपको लगता है किसको दे सकते हैं आपके माध्यम से? देखो, मैंने हमेशा बोला जो बंदा चेंबूर के लिए काम कर रहा है, मैं हमेशा चेंबूर की बात करता हूँ बिकॉज मैं पला बड़ा हूँ, मैं भूमिपुत्र हूँ चेंबूर का, तो मैं चेंबूर की बात करूँगा. और चेंबूर के लोगों का जो बंदा सही रहता है, मेरा तो सीधा समर्थन ये रहेगा कि फिलहाल इस इलेक्शन से एक स्टेप पीछे हट जाए, जिसको जो करना है करने दीजिए. बिकॉज अगर सही लोगों को तुमने बाहर निकाला है तो मैं किसी का कैसे गारंटी ले सकता हूँ कि जो मेरे बारे में आके जो मुझे कर रहा चेंबूर के लिए था, जो मेरा प्लान था, जो लोगों को मैंने कमिटमेंट की थी, जो लोगों को मैंने ज़बान देती मैंने कि ये मेरे आने के बाद मैं ये करूँगा वो करूँगा और चेंबूर को एक अलग मुकाम पे लेके जाऊँगा, मुझे क्या गारंटी है कि जो बंदे आज खड़े हैं वो काम करेंगे नहीं करेंगे. तो मेरा समर्थन तो किसी को नहीं है. मेरा समर्थन सिर्फ डेवलपमेंट के लिए है. जो बंदा डेवलपमेंट करेगा उसके साथ में रहूँगा मैं. हमें लाइक करें. मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें.